आभार या ठिकाणी मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद, आभार आदिती मॅडम. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत आणि त्यांचं कार्य आपण एव्हीमधून पाहणार आहोत. सर्वप्रथम आहे केया हटकर. कृपया तिची एव्ही लावावी. मुंबईची केया हटकर. मुंबईच्या केया हटकरने अपंगत्वावर मात करत आपली ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे. तिची डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल ही पुस्तकं जागतिक स्तरावर नावाजली गेली आहेत. 13 वर्षाच्या केयाने 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. तिचे साहित्य 26 देशांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. अशा लेखिकेचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सन्मान चिन्ह आणि मिलेटची टोकरी देऊन केया हटकर हिला सन्मानित करण्यात येत आहे. मनापासून धन्यवाद. यानंतर प्रियांका इंगळे. कृपया मंचावरती यावं. प्रियांका इंगळे यांना मी मंचावरती आमंत्रित करते आहे. त्यांची एव्ही आपण पाहूया. मुंबईच्या प्रियांका इंगळे 23 देशांचा सहभाग असलेल्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या महिला संघानं जगज्जेतेपद मिळवलं. भारताच्या या महिला संघाचं नेतृत्व मराठमोळ्या प्रियांका इंगळे या तरुणीकडे आहे. भारतीय महिला संघाने फायनलमध्ये 78-40च्या फरकानं नेपाळच्या संघाचा पराभव केला. यापूर्वी प्रियांकाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये स्वतःला सिद्ध करून प्रियांकाने आज खो खो या क्रीडा प्रकाराचं शिखर गाठण्याच्या मार्गावरचा प्रवास केला आहे. अशा खेळाडूला जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मान्यवरांचे आभार. यानंतर अंतरा मेहता यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांची एव्ही पाहूया. नागपूरच्या अंतरा रवी मेहता. मूळ नागपूरकर असलेल्या फ्लाइंग ऑफिसर अंतरा रवी मेहता या राज्यातील पहिल्या तर देशातील 10व्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत. अंतरा यांच्या या यशाने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राची मान अधिकच उंचावली आहे. अशा व्यक्तिमत्वाचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
मान्यवरांचे आभार. यापुढे अपूर्वा अलटकर यांना सन्मानित करणार आहोत. त्यांची एवी पाहूया. पुणे येथील अपूर्वा अलटकर. मूळच्या साताऱ्यात राहणाऱ्या अपूर्वा अलटकर, वय वर्ष 28, या तरुणीनं करिअरचं वेगळं आणि तितकंच धाडसी क्षेत्र निवडलं आणि पुणे मेट्रोची पहिली महिला लोको पायलट बनण्याचा बहुमानही पटकावला. या तिच्या कार्याबद्दल जागतिक महिला दिनानिमित्त तिला सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मनापासून धन्यवाद. एक छोटासा बदल आहे की आपल्या सगळ्या एव्ही आपण एकत्र पाहणार आहोत आणि नंतर सगळ्यांचा सन्मान एकत्र करणार आहोत. पुढच्या सगळ्या एव्ही एकापुढे एक कृपया प्ले कराव्या. मुमताज काझी यांची पहिली एव्ही आहे. मुंबईच्या मुमताज काझी. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी मुमताज यांनी लोको पायलट या क्षेत्राविषयी असलेले सगळे समज मोडून काढत लोकोमोटिव्ह ड्रायव्हिंग सुरू केलं आणि भारतातल्या सर्व महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला. डिझेल इंजिन रेल्वे चालवणारी आशियातली पहिली महिला लोको पायलट म्हणून बहुमानही मिळवला. जागतिक महिला दिनानिमित्त आपला सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. रुपाली बडवे. रुपाली बडवे. पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. पत्रकारिता हे लोकशिक्षण आणि समाज शिक्षणाचे एक माध्यम आहे. या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील आपला सक्रिय सहभाग हा महत्त्वाचा आहे. लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम पत्रकारिता करत आहे. अशा पत्रकारितेला सलाम आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला सन्मानित करताना अत्यंत आनंद होत आहे. यानंतर सुमन धामणे यांची एव्ही पाहूया. अहिल्यानगरच्या सुमन धामणे. मनात जिद्द असेल तर मार्ग मिळतोच, पण वयाची आणि शिक्षणाची कमतरता असली तरी जिद्द आणि स्पष्ट ध्येयाने कोणतेही यश मिळवता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 70 वर्षीय सोशल मीडिया स्टार सुमन धामणे. अशा प्रकारे सर्वांचं मन जिंकणाऱ्या सुमन धामणे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यानंतर डायना एडेलजी यांची एव्ही बघतोय. मुंबईतील डायना एडुलजी. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांनी ICC हॉल ऑफ फेममध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातील महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक अदम्य शक्ती असलेल्या डायना एडुलजी अडथळे तोडून टाकणाऱ्या आणि रूढीवादी कल्पनांना झुगारून देणाऱ्या एक चिरस्थायी आयकॉन ठरल्या आहेत. अशा खेळाडूचा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. नागपूर महिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची एव्ही आपण पाहतो आहोत.
दी नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या नागपूरमधील महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे. या सोसायटीच्या माध्यमातून जवळपास 3,000 महिलांनी दर महिन्याला 1,000 रुपये जमा करीत 30 लाख रुपयांचा निधी गोळा केला आहे. या निधीच्या माध्यमातून छोटे उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. अशा सहकार चळवळीतून अनेकांना मदत करणाऱ्या अशा संस्थांचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सुजाता सौनिक मॅडम यांची एव्ही. मुंबईच्या सुजाता सौनिक. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच एक महिला IAS अधिकारी होण्याचा बहुमान ज्यांना मिळाला त्या सुजाता सौनिक. सुजाता सौनिक या 1987च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. सुजाता सौनिक डॅशिंग आणि कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. आरोग्य सेवा, वित्त, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागामधील कामाचा अनुभव त्यांना आहे. अशा महत्त्वपूर्ण सनदी अधिकारी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आणि आता सन्मानाकडे वळूया. मुमताज काझी, आपल्याला विनंती, आपण मंचावरती यावं. रुपाली बडवे. रुपाली बडवे मंचावरती येत आहेत. सुमन धामणे, आपल्याला विनंती, आपण मंचावर यावं. डायना एडेलजी, प्लीज आपण स्टेजवर यावं. नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षा संगीता चव्हाण आणि उपाध्यक्षा रुचिता सोनी दोघी मंचावर येत आहेत. आणि अर्थातच सुजाता सौनिक मॅडम, त्यांनाही आपण सन्मानित करतो आहोत.
सर्व सत्कार मूर्तींनी कृपया समोर यावं फोटोसाठी. आणि त्यांच्याबरोबरच डॉक्टर प्रशांत नारनवरे माननीय ग्रुप फोटोसाठी सर्वांनी समोर यावं. माननीय राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, एकात्मिक बाल विकास आयुक्त श्री कैलाश पगारे, महिला व बाल विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, माननीय राज्यपालांचे उपसचिव श्री एस राजमूर्ती, या सर्वांना विनंती त्यांनी ग्रुप फोटोसाठी यावे. सर्व सन्मानार्थींचे पुन्हा एकदा अभिनंदन. आता सन्माननीय मान्यवरांसोबत सर्व सन्मानार्थी महिला यांचा ग्रुप फोटो होणार आहे. सर्व मान्यवरांचे आभार आणि सर्व सन्मानार्थी महिला यांचे खूप खूप अभिनंदन. यानंतर कार्यक्रमामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी सरिता गंगाधरराव फडणवीस साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आई जिजाऊ मासाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या या देशाला दिशा देणाऱ्या असंख्य अशा मातृशक्तीला या ठिकाणी वंदन करतो. आज मंचावर उपस्थित असलेले राज्याचे राज्यपाल आदरणीय श्री CP राधाकृष्णनजी, त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक, महिला आयोगाचे अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आपले महिला व बाल विकास विभागाचे सचिव श्री अनूप कुमार यादव, या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार केला त्या सर्व सत्कार मूर्ती, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महिला दिनाची जी काही सुरुवात आहे ही खरं म्हणजे त्याच्या पाठीमागे पहिल्यांदा 1908 साली न्यूयॉर्कमध्ये महिलांनी
आपले कामाचे तास, वेतन आणि मतदानाचा हक्क याकरता एक चळवळ उभारली आणि मग ती इंग्लंडमध्ये देखील गेली आणि 1910 मध्ये कोपनहेगनला कामगार महिला परिषदेमध्ये जर्मन एक महिला आहे क्लॅरा, त्यांनी ही संकल्पना मांडली की या ठिकाणी जागतिक महिला दिन असला पाहिजे आणि म्हणून मग जागतिक महिला दिन हा 1911 पासून साजरा करायला आपण सुरुवात केली. भारतामध्ये पहिल्यांदा तो 8 मार्च 1943 आपण साजरा केला आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की युनायटेड नेशन्सनी 1975 साली महिला वर्ष घोषित करून आणि त्यानंतर सातत्याने हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. खरं म्हणजे आपण जर आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये गेलो तर या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र आपण सर्वांनी शिकलाय. म्हणजे सर्व लोकांमध्ये शक्तिरूपाने बसणारी अशी आमची माता आहे, अशी आमची देवी आहे आणि तिच्यामुळेच आमचं अस्तित्व आहे. अशा प्रकारची संकल्पना ही आपण अनेक शतकं सांगितली, पण दुर्दैवाने समाजातली विषमता ही हळूहळू इतक्या विकोपाला गेली. स्त्री पुरुष असमानता ही देखील इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की त्यातनं काही अतिशय मानवतेला लाजवतील अशा प्रकारच्या रूढी परंपरा देखील समाजामध्ये आपण सुरू झालेल्या बघितल्या आणि त्यातूनच हळूहळू शिक्षणाचा अभाव, रूढी परंपरांमुळे सामाजिक बंधनं, अशातनं आमच्या स्त्रियांचा एक खडतर प्रवास हा आपण बघितला. खरं तर आपण सर्वांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी त्या काळी समाजाचा विरोध पत्करून आणि अनेक वेळा शिव्या शाप खाऊन, दगडधोंडे खाऊन, अगदी विष्ठा फेकली तरीही आपली निष्ठा न सोडता त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा ठेवली आणि त्यातून आपल्याला एक नवीन महाराष्ट्र आणि त्यानंतर एक नवीन भारत उभा राहताना पाहायला मिळाला. अनेक रूढी परंपरा त्या ठिकाणच्या जुगारण्याचं काम हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलं. विधवा पुनर्विवाह असेल किंवा केशवपन करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची व्यवस्था असेल, ज्या प्रकारे समाजामध्ये एखाद्या स्त्रीला तिच्या पतीच्या निधनानंतर वागवलं जायचं, त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी बदल करण्याचं काम हे देखील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्याकरता ते आदरणीय आहेत. कालच आमच्या सभागृहामध्ये पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने आणि महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही चर्चा ठेवली होती आणि त्यावेळेस देखील मी सांगितलं की आज आपण जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 28 वर्षाचा कारभार बघितला तर एक उत्तम प्रशासक कशा प्रकारे समाज निर्मिती करू शकतो, कशा प्रकारे राष्ट्र निर्मिती करू शकतो हे आपल्याला त्यांच्या व्यवहारातनं पाहायला मिळतं. आणि ज्या प्रकारे त्यांनी विविध प्रकारचे प्रशासकीय मानदंड हे त्या ठिकाणी प्रस्थापित केले, एक अतिशय समृद्ध राज्य असताना देखील ज्या प्रकारे त्या राज्यामध्ये इदम न मम हे माझं नाही, हे समाजाचं आहे, अशा ट्रस्टीशिपच्या भावनेतनं त्यांनी राज्य केलं. देशभरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्या ठिकाणी बारव असतील, पाणवठे असतील, वेगवेगळ्या लोकोपयोगी गोष्टी असतील, त्या त्यांनी बांधल्या आणि देशभरामध्ये परकीय आक्रमकांनी जी आपली श्रद्धास्थळं नष्ट केली होती ती सगळी श्रद्धास्थळं पुनर्निर्मित करण्याचं काम देखील त्यांनी केलं. आणि हे सगळं करताना
त्यांची कर पद्धती, त्यांची कायदा सुव्यवस्थेची पद्धती, ही प्रत्येक गोष्ट मला असं वाटतं अनुकरणीय आहे. ज्या प्रकारे त्यांनी छोटे उद्योग सुरू केले, ज्या प्रकारे शस्त्रास्त्रांचे कारखाने सुरू केले, मला असं वाटतं की अशा प्रकारच्या आमच्या या शक्तिरूपी आमच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक स्त्री किती परिवर्तन करू शकते. आणि अर्थातच आपल्या सर्वांना प्रेरणा देणाऱ्या आई जिजाऊ माँसाहेब ज्या काळामध्ये देशातले अनेक राजे आणि राजवाडे हे मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारत होते, त्यावेळी आई जिजाऊंनी ठरवलं की या रयतेला मला मुक्त करायचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं, त्यांना संस्कार दिले आणि त्यांना सांगितलं की ही काळ रात्र संपवून एक नवीन पहाट झाली पाहिजे, तुझी जबाबदारी आहे. आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी जे केलं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणूनच ही जी काही एक आपली शक्ती आहे, या शक्तीचा आविष्कार हा सातत्याने आपल्याला होत राहिला पाहिजे. या दृष्टीनं या महिला दिनाचं एक महत्त्वाचं औचित्य आहे. आणि आपण सगळे लोक निश्चितपणे एक गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक गोष्ट आपल्याला निक्षून सांगितली की जगाच्या इतिहासाकडे आपण बघितलं तर तेच देश विकसित देश होऊ शकले ज्या देशांनी हे ओळखलं की आपल्या अर्थचक्राचे 50% हिस्सेदारी ही महिलांकडे आहे. त्यामुळे जोपर्यंत या महिलांना आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणणार नाही, जोपर्यंत या महिलांना आपण मानव संसाधन म्हणून विकसित करणार नाही, तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही. आणि म्हणूनच बेटी बचाओ बेटी पढाओ पासून ज्याची सुरुवात झाली ते आज लखपती दीदीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा एक अतिशय चांगला उपक्रम की ज्या उपक्रमाने आमच्यामध्ये देखील एक प्रकारे समाजात जी अतिशय घृणास्पद अशा प्रकारची प्रथा सुरू झाली होती की स्त्री भ्रूण हे नष्ट करून टाकायचं, आज ज्या ठिकाणी अशा प्रकारची लिंग विषमता आपल्याला पाहायला मिळते, काही जिल्हे अजूनही आहेत जे सुधारत आहेत पण अजूनही विषमता आहे, त्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहू शकतो की अक्षरशः मुलांना लग्नाकरता मुली देखील उपलब्ध नाहीत, असेही काही तालुके किंवा काही गाव आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस हे लक्षात येतं की कशा प्रकारचा मूर्खपणा हा आपण केलेला आहे. पण मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ 2015 साली सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचे जे चिन्हित जिल्हे होते या जिल्ह्यांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी सुधारणा झाली, गुणोत्तर जे आहे ते देखील सुधारलं. आणि आता लोकांनाही लक्षात येत आहे. आणि मी स्वतः देखील एका मुलीचा बाप आहे, त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात, चांगल्या असतात, त्या आईबापाची काळजी जास्त घेतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ही मानसिकता जी आहे ही मानसिकता निश्चितपणे आपल्या समाजामध्ये देखील बदलते आहे. हे सगळं होत असताना आज आपण बघितलं ज्यांचा आपण सत्कार केला, समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आहेत. या ठिकाणी आमची छोटीशी बहीण की जिने आपल्यात जे काही दिव्यांगत्व होतं त्याच्यावर मात करून आणि जगामध्ये आपलं नाव केलं, किंवा आपल्या ज्या फायटर पायलट आहेत की ज्यांनी मला असं वाटतं की पारंपरिक व्यवसाय नाही तर या ठिकाणी महिला सगळं करू शकतात. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की महिलांची ही शक्ती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनीच त्या ठिकाणी ओळखली आणि सांगितलं की सेनेच्या सर्व क्षेत्रांमध्ये आता महिला त्या ठिकाणी काम करतील. आणि आपण 26 जानेवारीला बघतो आपली महिलांची तुकडी ज्यावेळेस पथसंचलन त्या ठिकाणी करते त्यावेळी अक्षरशः आपल्या शरीरावर रोमांच उभा राहतात. अशा प्रकारचं त्या ठिकाणचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या डायनाजी असतील ज्यांनी क्रिकेटमध्ये खूप चांगलं काम केलं, आमच्या काकू असतील ज्यांनी इंटरनेटवर त्या सेन्सेशन बनल्या, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून आणि त्या ठिकाणी त्यांनी कुठली प्लॅटिनम डिस्क वगैरे काय असते ती सगळी जिंकण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आमची महिला पत्रकार आहे जिनी बिचारीने इतकं मेहनत करून आज स्वतःला उभं केलं आणि आज सगळ्या काळामध्ये पूर्णपणे उपलब्ध राहून सगळ्या संघर्षातून आपली पत्रकारिता त्या चालवत असतात. आमच्या या दोन भगिनींनी ज्या जी एक स्मॉल फायनान्स बँक किंवा एक सोसायटी जी तयार केलेली आहे, मला असं वाटतं की
आमच्याही करता ती अतिशय पथदर्शी ठरलेली आहे. कारण आता अशा प्रकारच्या संस्था या राज्यभरामध्ये आम्ही सुरू करणार आहोत. केवळ महिलांना 1500 रुपये देऊन थांबायचं नाहीये, तर त्या 1500 रुपयाचा योग्य विनियोग होऊन आणि त्यातनं त्यांचा व्यवसाय उभा राहिला पाहिजे आणि त्यातनं त्यांना एक प्रकारे गेनफुल अशा प्रकारचं काम मिळालं पाहिजे. हा प्रयत्न आहे. ते देखील अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं. आमच्या मेट्रोच्या पायलट असतील, लोको पायलट असतील, ज्यांनी पहिल्यांदाच हे काम आमच्या महिला देखील करू शकतात हे या ठिकाणी दाखवलं. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आज हे दाखवून दिलेलं आहे की कुठल्याच क्षेत्रामध्ये महिला कधीच मागे राहणार नाही, महिला अग्रेसरच होतील. आणि आता तर आमच्यासारख्या पुरुष आमदारांमध्ये थोडी चिंता देखील निर्माण झालेली आहे, कारण तशाच महिला आता निवडून यायला जास्त लागलेल्या आहेत. आणि 2029 साली तर 33% महिला या आपल्या लोकसभेतही असणार आहेत आणि विधानसभेतही असणार आहेत. त्यामुळे 2029 पर्यंत आमचं राज्य आहे. 2029 पासून या देशात महिला राज्य तयार होणार आहे आणि त्याचा अतिशय अभिमान आणि आनंद आम्हाला आहे. कारण विकसित भारत 2047 हा केवळ मातृशक्तीच्या भरोशावर, स्त्री शक्तीच्या भरोशावर या ठिकाणी संपन्न होऊ शकतो. हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायची आहे की आपल्या संपूर्ण या व्यवस्थेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करण्याची गरज आहे. आज समाजामध्ये स्त्रियांच्या प्रती ज्या प्रकारची हिंसा आपल्याला पाहायला मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे अपराध पाहायला मिळतात, याच्यावर कायदे आहेत, अजून कडक कायदे आपण करू, पण केवळ कायद्याने हे होणार नाही. समाजामध्ये आपल्या मुलांना, स्त्रियांना मान देणं, सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही आणि स्त्री आणि पुरुषामध्ये भेद नाही आहे हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही तोपर्यंत या प्रवृत्ती कमी होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्वांना हा प्रयत्न करावा लागेल. येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला स्त्रियांच्या बाबतीत सन्मानाची भावना कशी निर्माण होईल. आणि पुरुष आणि स्त्री हे वेगळे नाही आहेत. शारीरिक रचना जरी वेगळी असली तरी त्या दोघांचे वेगळं व्यक्तिमत्व आहे, वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांच्यामध्ये एक समानता आहे. अशा प्रकारचं आपण जोपर्यंत या ठिकाणी प्रतिपादित करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये जी महिलांच्या प्रति हिंसा आपल्याला पाहायला मिळते ती हिंसा देखील कमी होणार नाही. पण मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे देखील आपण करू. एक मूल्य जी काही आपल्याला रुजवायची आहे ती रुजवण्याचा प्रयत्न आपण करू. आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सत्कार मूर्तींचे मनापासून अभिनंदन करतो. माननीय राज्यपाल महोदयांनी या कार्यक्रमाकरता स्वतः पुढाकार घेतला, वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला देखील अदितीताई तुमच्या विभागाने निमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी व्यक्त केलेल्या मनोगताबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राज्यपाल महोदय यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय राज्यपाल महोदय. I touch and salute the holy feet of Bharat Mata, the most powerful and the most merciful. आज येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. We are celebrating the International Women's Day. Equality for everyone. That is the ultimate aim. And on this day, the great personality sharing the dais with me, Sriman Devendra Fadnavis ji, Honorable Chief Minister of Maharashtra, Srimati Aditi Tatkare, Honorable Minister of Women and Child Development, Srimati Meghna Sakure, Minister of State for Women and Child Development,
Srimati Rupali Chakankar, Chairperson, Maharashtra State Women's Commission, Dr. Anup Kumar Yadav, Secretary for the Women's and Child Development Ministry, Srimati Naina Gunde, Commissioner, Women and Child Development, Dr. Kailash Pakhare, Commissioner, Integrated Child Development Scheme, Srimati Dinaji, former Indian cricketer, senior government officials, my colleagues from the Raj Bhavan, members of the women self-help groups, sisters and brothers. Let me appreciate first the initiative of strengthening the Nari Shakti is well taken by both our Prime Minister Narendra Modi ji and our Chief Minister Fadnavis ji. I congratulate their personal interest in promoting the welfare of the woman. Women should stand on their own legs. And that doesn't mean woman is different from men and we both are different. No. The man is standing on their own leg for the family only. Like that, a woman also is going to stand on their own legs for the welfare of the family. So that is the idea that 50% of our population is women. Without the woman's contribution for the economical development and economical self-sufficiency, never it is possible to attain the Viksit Bharat by any year. Not only by 2047, by any year, if we want to become the strongest country in the world, the women's contribution and their recognition in the society is a must. That India is now opening up, equal rights have been given, property rights have been given to the women. Women are doing an important role in the armed forces today. Our great cricketer is sitting here. That I remember one interview by, not by the Indian woman cricketer, but it is an interview given by one England woman cricketer. This is unfair in India, that the women cricket team has to travel by train, whereas the men cricket team is traveling by the air. This much disparity is not there in UK. That was her interview. But today, now it is coming up. Cricket team means previously it is a men cricket team. Now it is not like that. It is coming, Indian cricket men are playing. That means we can easily understand the importance of the women's section is getting in our society. And we all know, wherever I go, the women are more enthusiastic. I am almost attending all the convocations of the all government universities, sometimes in the private universities. Out of the 10 gold medals, almost 6 or 7 gold medals is going for the girl students. That is the greatest achievement what we are seeing today. And Maharashtra is a unique state where the Chief Secretary is also woman, the DGP also woman, and so many additional secretaries are women in this government. And nowadays, more and more IAS, IPS, women officers are coming out. These all are showing that it is a great opening for the women of our India. Then you may ask me whether in the previous centuries the women are not respected in our country. No, not at all. Women are worshipped as God. Mother and God, we never differentiate. Yes, when they are young girls,
even then, in any family, the preference goes to that girl child only, whether she is elder or younger, but the preference goes to them. In our system, yes, when they get married as a wife for some period, maybe 5 years or 3 to 4 or 5 years, just to get her adopted into the new house, there was some restrictions. I do agree with it. But that is all over now. Now man is adjusting to the woman, and the whole thing has changed. But when the question of father or mother comes, we never say father is equal to God. But we always say mother is more than the God. That much respect is there in our country, and in so many parts of this country has been ruled by queen in those days. We are talking about Chhatrapati Shivaji Maharaj. If Jijabai is not there, there is no Chhatrapati Shivaji Maharaj. The great contribution by the woman is unparalleled. And one of the best ruler of Tamil Nadu also, Rani Mangamma, even if you go today just in Madurai city, just opposite to the railway station, there is one big building. That is the Mangamma Chatram that has been constructed by that queen for all the people who are traveling via Madurai. Why I am telling all these things? When the woman has ruled some kingdoms of our country, the welfare of the people has been taken more care than the kings. And even in our Maharashtra state, we all know that our great queen Ahilya Devi ji was and her contribution is unparalleled. Why we are telling this? That even our ancient culture is not against women's freedom. They have given equal opportunities, and they have given sometimes more respect than the women, than the men. Women get more respect than the men. And I am sure the future of Indian women is going to be more bright than in any other part of this world. The Indian women are going to dominate the economical scenario of the world. Our Chief Minister has said about the reservations for the women in the Assembly and Parliament. I think that day is also going to come. Even without any reservation also, now woman is able to compete with the men. We got more efficient ministers today from the women's section. And I am sure that no more suppression. I don't think there was a suppression, but I am sure we are talking about the freedom. That freedom, now Indian women are getting more freedom than the men. That is the reality. It is coming up. And I am sure that with all the efforts taken by us, especially I have to appreciate the entrepreneurial abilities of the women being encouraged at all levels. Now the women entrepreneurs are getting extra encouragement from the both state and the central governments. And the most wondering thing, what I have personally experienced, is the self-help groups. The self-help groups, most of the
women who are leading the self-help groups, who are controlling the self-help groups, who are organizing the self-help groups, they are not that literate. Even then, their entrepreneurial ability inside has come out, and the way they are working as a group is immense. And both the central and state governments and also all the public sector undertaking banks are helping these self-help groups like anything. And because of the reason that the rural economy is getting strengthened. When the women's economy is getting strengthened, naturally the family economy is getting strengthened, and especially the rural areas, the self-help groups' achievements and the way they are getting organized and the way they are hardworking, the way they are taking every effort to market their products is immense. And I wish all of you on this International Women's Day my best wishes to everyone, every woman who are gathered here. I am sure the women are going to dominate every field in India and internationally. Thank you so much. Namaskar. Jai Bharat, Jai Maharashtra. सन्माननीय राज्यपाल साहेब यांनी केलेल्या मनोगताबद्दल आपले खूप खूप आभार. यानंतर आता आभार प्रदर्शनासाठी मी निमंत्रित करते